तर आज आपण गोव्यातली स्पेशालिटी असलेलं हे ताज्या बांगड्याचं हुमण कसं बनवायचं ते बघणार आहोत। खूपच अप्रतिम असं तयार होतं। तर त्यासाठी इथे मी 4 ताजे हिरवेगार असे तुम्ही बघाल हे बांगडे घेतलेत। स्वच्छ साफ करून झाल्यानंतर ते 2-3 पाण्यामधून स्वच्छ धुवून घेतलेत। बांगडे जे आहेत ते ताजे असतील तर हुमण अगदी चविष्ट होतं। त्यानंतर आपण इथे 2 प्रकारच्या ह्या मिरच्या मी इथे घेतल्यात। बेडगी मिरची पण घेतली आहे, त्यामुळे साराला रंग जो आहे तो अतिशय उत्तम येतो। आता ह्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला 2 चमचे एवढे धणे, अर्धा चमचा म्हणजे 15 ते 20 एवढी आपल्याला मिरी दाणे, तिरफळ, अर्धा चमचा एवढं चिंच, त्यानंतर अर्धा वाटी खवलेलं खोबरं, थोडंसं लाल तिखट, हळद एवढंच साहित्य लागणार आहे। चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। तर आता हे सगळे जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून आपण अगदी बारीक गंधासारखं हे वाटण तयार करून घेतलंय। तर आता फोडणी देण्यासाठी मी इथे हे पसरट असं लंगडी भांडं घेतलंय, म्हणजे मासे जे आहेत ते आपण आपल्या आमटीमध्ये सोडल्यानंतर ते ढवळताना तुटत नाहीत। तर फोडणीसाठी इथे खोबरेल तेल वापरले, त्यानंतर 4 ते 5 एवढे लसूण ठेचून घातलेत आणि त्यानंतर वाटून घेतलेलं आपलं जे वाटण आहे ते आपण ॲड केलेलं आहे। तर आता हे वाटण आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं ह्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे। थोडंसं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपल्या कन्सिस्टन्सी आपण आपल्या आवडीप्रमाणे, म्हणजे तुम्हाला चपाती बरोबर खायचं आहे, थोडंसं सुकं हवं आहे का तुम्हाला भातासोबत खायचं आहे, त्याप्रमाणे ह्यामध्ये आपण पाणी कमी जास्त करू शकतो। आता इथे आपल्याला ह्याला उकळी आल्यानंतर हे आपले ताजे बांगडे जे आहेत ते ह्यामध्ये सोडायचे। मासा जर नेहमी ताजा असेल तर आपल्या करीला चव जी आहे ती अतिशय उत्तम अशी येते। तर आता इथे थोडंसं मला जाडसर असं वाटतंय, कारण मला हे भातासोबत चपातीसोबत खायचं आहे। तर थोडंसं मी मिक्सर जारमध्ये पाणी ॲड केलं आणि तेच आपण ह्यामध्ये घालून घेतलंय। आता ह्याला एक उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर लगेचच आपले जे बांगडे आहेत ते आपण ह्यामध्ये एक एक सोडणार आहोत। तर बांगडे जे आहेत ह्यामध्ये ही जी बांगड्याची डोकी आहेत ही ह्यामध्ये जर घातली तर आपल्या करीला म्हणजे हुमणला खूपच छान स्वाद येतो। त्यामुळे हे डोकी जी आहे ती तुम्ही लक्षात ठेवून ह्यामध्ये याचा वापर नक्की करा। तर आता सगळे तुकडे जे आहेत ते आपण ह्यामध्ये घालून घेतलेत। काही बांगडे जे आहेत ते मी इथे साफ करून अख्खेच ठेवलेत, ते मी फ्राय करण्यासाठी बाजूला ठेवलेत। तर आता हे मासे घातल्यानंतर आपल्याला जवळजवळ 1-2 मिनिटासाठी ह्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे, कारण बांगडा जो आहे तो शिजायला जास्त वेळ इथे लागणार नाहीये। तर तुम्ही बघितलं आपण इथे लंगडी भांडं घेतल्यामुळे माशाचे तुकडे व्यवस्थित इथे पसरून आपल्या करीमध्ये शिजतायत। खोलगट भांडं घेतलं तर ते ढवळताना माशाचे तुकडे तुटू शकतात। तर आता अगदी शेवटी ह्यामध्ये आपण ही तिरफळं ठेचून त्यातली आतली काळी बी काढून टाकायची आणि ती पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायची आणि सगळ्यात शेवटी आपण ही तिरफळं घालून एक उकळी आल्यानंतर आपण आता गॅस टर्न ऑफ करणार आहोत। ह्या तिरफळांचा खूप छान स्वाद जो आहे, सुवास आपल्या ह्या हुमणला येतो। तर आपली इथे बांगडा हुमण खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा। खूप चविष्ट आणि त्याचबरोबर सुगंधित असं हे हुमण तयार होतं। गरमागरम वाफाळलेला जर भात असेल आणि त्यासोबत हे हुमण, आहाहा, म्हणजे स्वर्गीय सुख। तर तुम्ही सुद्धा ही माशाचं गोव्याच्या पद्धतीचं हे बांगड्याचं हुमण नक्की करून बघा आणि आवडला व्हिडिओ तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईक करायला नक्कीच विसरू नका।